तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एज्युट्रिक्स बाय विनोद सर या चॅनलमध्ये. जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं वेळापत्रक तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे. तसेच तुम्हाला एक QR कोड दिसत आहे. तो QR कोड याच्यासाठी दिलेला आहे, तुम्ही या QR कोड स्कॅन करून आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळून जातील. चला बाळांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहे तो आहे इयत्ता 9वी मधील जो मॅथ्स 2 आहे, ज्याला भूमिती असं देखील म्हणतात, या विषयातील पहिला धडा ज्याचं नाव आहे बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री, म्हणजेच भूमितीमधील मूलभूत संबोध आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. बाळांनो, तुम्ही 9वीला आल्यावरती सर्वप्रथम भूमिती हा विषय गणितपासून अलग झाला, म्हणून सर्वात पहिला जो धडा आहे त्याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की भूमितीमध्ये कशा स्वरूपाच्या कॉन्सेप्ट असतात, म्हणजेच आपल्याला त्या भूमितीमधील मूलभूत संबोध म्हणजे संकल्पना या ठिकाणी पाहायच्या आहेत. तुम्हाला तर माहित आहे बाळांनो, ज्यावेळेस आपला पाठ सुरू होतो त्यावेळेस आपण पाठाचं इंट्रोडक्शन करतो आणि एकदा का पाठाचं इंट्रोडक्शन झालं तर परत फक्त आपण प्रॅक्टिस सेटवरती कॉन्सन्ट्रेशन करत असतो. ज्यावेळेस पाठ सुरुवात होतो त्यावेळेस सर्वप्रथम आपण पाठाचं इंट्रोडक्शन पाहतो, म्हणजे पाठामध्ये आहे काय, आणि त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन सोबत प्रॅक्टिस सेट 1.1 देखील पाहणार आहोत. तर आपण सुरू करूयात. जो आपला पहिला पाठ आहे त्याचं नाव तर आता मी तुम्हाला सांगितलं, बेसिक कॉन्सेप्ट्स पाहिजेत आपल्याला, भूमितीमधील मूलभूत संकल्पना पाहिजेत. परंतु तत्पूर्वी मी भूमिती म्हणजे काय हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. भूमिती, ज्याला इंग्लिशमध्ये जिओमेट्री बोलतात. बघा बाळांनो, भू म्हणजे जमीन, भूगोलमधला जो भू आहे आणि भूमीतला जो भू आहे, या दोघेचा अर्थ होतो जमीन किंवा अर्थ, आणि त्याची मिती म्हणजे मापन. ओके, मग तुम्हाला तर माहित आहे जमीन कशा स्वरूपाची असते. तर जमीन, कोणाची जमीन चौकोन असेल, कोणाची आयत आकृती असेल, कोणाची त्रिकोण आकृती असेल, कशाही स्वरूपाच्या जमिनीचा आकार असतो, म्हणजेच भूचा आकार असतो, आणि त्याचं मापन शिकायचे म्हणजेच त्याचं मोजमाप शिकायचे. तर आपल्याला भूमितीमध्ये एवढं लक्षात ठेवा, चौकोन असेल, आयत असेल, वर्तुळ असेल, त्रिकोण असेल, रेषा असतील, रेषाखंड असतील, या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. म्हणजेच काय, तर भूमितीमध्ये जास्तीत जास्त आकृत्यांचा अभ्यास केला जातो, फिगरचा अभ्यास केला जातो, आणि अल्जेब्रामध्ये अंकांचा अभ्यास केला जातो. तर आपलं जे इंट्रोडक्शन आहे पहिल्या पाठाचं ते आपण पाहूयात. याच्यामध्ये मी माझ्या ट्रिक्स देखील तुम्हाला सांगणार आहे. आपला परिचय थोडक्यात घेऊयात की या पाठाचा परिचय काय असेल. तर बाळांनो, या पाठामध्ये सर्वात महत्त्वाचं जास्त कॉन्सन्ट्रेशन आता सध्या आपल्याला करायचं आहे ते म्हणजे नंबर लाईनवरती, ज्याला बोलतात संख्या रेषा. ओके, तुम्हाला ही माहीत आहे, आपण अल्जेब्रामध्ये इयत्ता 8वी मध्ये शिकलो आहे. एक नंबर लाईन असते आणि त्या नंबर लाईनवरती मध्ये 0 असतो, इकडे 1 2 3 प्लसचे अंक असतात आणि लेफ्ट साईडला मायनसचे अंक असतात. परंतु याच्यामध्ये थोडंसं वाढीव काम यंदा आहे, एक आहे, याच्यावरती आपल्याला ABCDतील लेटर्स पाहायला मिळतील आणि इकडे देखील ABCDचे लेटर्स पाहायला मिळतील. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की ए हा काय इंडिकेट करतो, ए काय दर्शवतोय तर 1 दर्शवतो, बी काय दर्शवतो 2. तर याला काय बोलतात, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज 2. बघा बाळांनो, मराठीमध्ये म्हणतात बिंदू बी चा निर्देशक 2 आहे. ओके, इन शॉर्ट हे असं देखील लिहिलं जातं, 2 हा बिंदू बी चा निर्देशक. तर आपल्याला सर्वप्रथम या प्रॅक्टिस सेटकडे जाण्यापूर्वी आणि पाठाचं इंट्रोडक्शन करण्यापूर्वी आपल्याला नंबर लाईन पाहायचे आहेत, आणि त्याच्यानंतरनं आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं या पाठामध्ये काय आहे हे देखील पाहण्याचा प्रयत्न करू. तर चला आपण आपल्या मेन टार्गेटकडे जाऊयात. तुम्हाला माहित आहे माझं मेन टार्गेट प्रॅक्टिस सेट असतं, तसंच तुमचं देखील मेन टार्गेट प्रॅक्टिस सेटच असलं पाहिजे. कारण प्रॅक्टिस सेटमध्ये ॲक्च्युअलमध्ये आहे काय हे जर समजलं तर आपल्याला स्टडी करायला सोपं जातं. बघा, आता आपल्या या प्रॅक्टिस सेटमध्ये मी बोलल्याप्रमाणे नंबर लाईन आहे, म्हणजे एक संख्या रेषा आहे. त्याचबरोबर सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे फाइंड द डिस्टन्स, आणि या ठिकाणी सुद्धा बोललेलं आहे डिस्टन्स. म्हणजे आपल्याला एक समजलं, डिस्टन्स आपल्याला शिकावं लागणार आहे, म्हणजे डिस्टन्सचा मराठी अर्थ होतो अंतर. अंतर काढायचं शिकावं लागणार आहे 2 बिंदूमधील. या ठिकाणी 2 बिंदूमधील अंतर दिले, ते कसं काढायचं मी सांगेल. फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चनमध्ये डिस्टन्स आहे. थर्ड क्वेश्चनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फ्रॉम द गिव्हन इन्फॉर्मेशन
बिटवीननेस काढायचा आहे, म्हणजे दरम्यानता काढायची आहे. बिटवीननेस काढायचा आहे म्हणजेच दरम्यानता काढायची आहे. ती कशी काढायची हे देखील मी शिकवणार आहे. तत्पूर्वी पाहतोय आपण आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये कशाचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि चौथा प्रश्न असेल, पाचवा असेल, सहावा असेल, हे देखील बिटवीननेस वरतीच डिपेंडन्स आहेत. तर ते कसे असतं हे मी सांगण्याचा प्रयत्न करेल. मग आपलं टार्गेट सेट झालं की आपल्याला 1.1 मध्ये म्हणजेच 1.1 सोडवण्यासाठी डिस्टन्स चांगल्या रीतीने येणं गरजेचं आहे, त्याचबरोबर बिटवीननेस म्हणजेच दरम्यानता येणं देखील गरजेचं आहे. तर सर्वप्रथम आपण या कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी येऊयात. डिस्टन्स म्हणजे काय, तर डिस्टन्स म्हणजे अंतर. मग अंतर काढायचं कसं बघा. आता तुम्हाला या ठिकाणी एक नंबर लाईन दिली अशी गृहीत धरा. ओके, 1 2 3 -1 -2 -3 या ठिकाणी आकडे आहेत ए बी सी, इथं आहे एम असं पकडू, इकडं पी क्यू आर आहेत. आणि या ठिकाणचे कोणतेही दोन बिंदू घेऊयात आपण. बिंदू त्याला डिस्टन्सचा डी अंतर काढायला लावले ए आणि क्यू मधलं. लक्ष द्यायचं बाळांनो, ए बिंदू आणि क्यू बिंदू याच्यामधलं आपल्याला अंतर काढायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला थिंक आउट करावं लागेल. ए या बिंदूचा निर्देशक काय आहे, तर ए या बिंदूचा निर्देशक आहे -3 आणि क्यू या बिंदूचा निर्देशक काय आहे, तर क्यू या बिंदूचा निर्देशक आहे 2. मग तुम्हाला समजलं संख्यारेषेवरून निर्देशक महत्वाचे आहेत. मग डिस्टन्स काढायचं म्हणजे काय, ए पासून क्यू पर्यंतचं अंतर किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे. तर जर तुम्ही नीट बघायला गेला तर तुमच्या लक्षात पण येईल, परंतु समजून घ्या. बघा, ए ते बी 1 2 3 4 5 असं उत्तर येतंय, परंतु उत्तर कसं फाइंड आउट करायचं हे असतं हे मी सांगतो. तर डिस्टन्स ए क्यू इज इक्वल टू, आता डिस्टन्स काढायचं फॉर्म्युला माहित पाहिजे, परंतु तुम्ही जर नीट पाहिलं तर डिस्टन्स म्हणजेच काय, तर अंतर काढायचं आहे. आणि ते अंतर काढण्यासाठी काय करायचं असतं, तर मोठा कोऑर्डिनेट वजा छोटा कोऑर्डिनेट. मग आपल्याला या ठिकाणी समजलं पाहिजे की यापैकी मोठा कोण आणि छोटा कोण. तर काय करायचं बाळांनो, या ठिकाणी हे दोन्ही कोऑर्डिनेट राईट करून घ्या आणि 2 लिहा. मग मोठा कोणता आहे, तर मोठा कोऑर्डिनेट आहे 2, प्लस ही संख्या नेहमी मोठी असते. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला बनतो मोठा कोऑर्डिनेट वजा छोटा कोऑर्डिनेट. म्हणजे काय, मोठा निर्देशक मधून छोटा निर्देशक वजा करायचा. मग मोठा निर्देशक आपला आहे 2, हे वजाचं साइन जे वजा करायचे, आणि छोटा निर्देशक आहे -3 म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये टाकलं. मग 2 + 3 मायनस मायनस प्लस होतं, फायनली आपलं आन्सर आलं 5. मग तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात येत असेल की आपल्याला जे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे बाळांनो, ते डिस्टन्सचा फॉर्म्युला काय बनतो, तर डिस्टन्सचा फॉर्म्युला बनतो मोठा निर्देशक वजा छोटा निर्देशक, इंग्लिशमध्ये लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ओके, हा फॉर्म्युला लिहू नका, परंतु थिंक आउट त्या लेवलवरती करायची तुम्हाला गरज आहे. जर स्कूलमध्ये तुम्हाला असं काही लिहिण्यासाठी सांगितलं असेल तर नक्की लिहा, आणि जरी नाही लिहिला तरी चालतो. मोठा वजा छोटा, इन शॉर्ट लक्षात ठेवा, मोठ्यातून छोटा वजा करायचं तर आपल्याला डिस्टन्स भेटतं. मग तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये डिस्टन्स कसं काढायचं हे समजलं. मग मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलं होतं आणि आत्ता आपण प्रॅक्टिस सेटकडे जाऊयात. जेवढी मी डिस्टन्सशी संबंधित एक्झाम्पल आहेत, अंतर काढण्याशी संबंधित एक्झाम्पल आहेत, ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. बघा बाळांनो, या ठिकाणी जर तुम्ही फर्स्ट क्वेश्चन नीट पाहिला तर बघा आपल्याला या ठिकाणी सुद्धा डिस्टन्स काढायला लावलेला आहे, म्हणजेच नंबर लाईनच्या आधारे आपल्याला अंतर काढायला लावलेलं आहे. या ठिकाणी एक नंबर लाईन दिली. आता आपण याच्यातले फक्त 1 किंवा 2 एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम आपल्याला विचारलंय फाइंड द डिस्टन्स बिटवीन बी अँड ई, बी आणि ई मधील अंतर काढा. हे पहिलं एक्झाम्पल आहे, उत्तर लिहायचं आहे. मी काय लिहिणार इथं, बीचा कोऑर्डिनेट काय आहे हे मला माहीत पाहिजे, तसेच ईचा कोऑर्डिनेट काय आहे हे देखील मला माहीत पाहिजे. बघा नंबर लाईनवरती तुम्हाला दिसत असेल तर बीचा कोऑर्डिनेट हा 2 येतोय आणि ईचा कोऑर्डिनेट 5 येतोय. मग बीचा कोऑर्डिनेट आहे 2, ईचा आहे 5. मी बोललो 2 आणि 5 म्हणजेच 2 आणि 5 याच्यामधलं मोठं कोण आहे अगोदर ओळखा, तर 5 मोठा आहे. म्हणून आपला फॉर्म्युला बनतो डिस्टन्स बी इज इक्वल टू मोठा वजा छोटा. मग मोठा कोण आहे 5, त्याच्यातून छोटा वजा करा म्हणजे उत्तर आपलं आलं 3. लक्षात येते तुमच्या. मी आत्ता अजून एकच एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतो, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. आता मी दुसऱ्या क्वेश्चन मधील एक एक्झाम्पल घेतो. इफ द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज एक्स. आता यांना काय केलं, नंबर लाईन न देता ए बिंदूचा निर्देशक हा x मांडलाय, म्हणजे जसं आपण बी चा निर्देशक 2 धरत होतो तसं त्यांना ए चा निर्देशक x मांडलाय आणि बी चा निर्देशक y मांडलाय आणि आपल्याला डिस्टन्स ए बी काढायला लावलेला आहे.
मग डिस्टन्स ए बी प्रत्येक ठिकाणीच काढायचं आहे, बरोबर. प्रत्येक वेळेस आपल्याला डिस्टन्स ए बी काढायचा आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे एचा निर्देशक त्यांना एक्स बोललंय आणि बीचा निर्देशक वाय असं बोललेलं आहे. ओके, मग आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल आपण घेण्याचा प्रयत्न करू की एक्स इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 7 दिलंय. तर आपण इथं ज्याप्रमाणे एक्झाम्पल केलं त्याप्रमाणे मग या ठिकाणी मला सांगा x मोठा का y मोठा, कारण कोऑर्डिनेट आपले x आणि y आहेत. मग x मोठा का y मोठा, तर तुमच्या लक्षात येत असेल बाळांनो y ची व्हॅल्यू 7 आहे म्हणजे y मोठा आहे. म्हणून आपलं डिस्टन्सचा फॉर्म्युला बनला डिस्टन्स ए बी इज इक्वल टू मोठा वजा छोटा. मग मोठा आपला y आहे, y मधून x मायनस झाला. मग y ची व्हॅल्यू फक्त पुट करा, y ची व्हॅल्यू आहे 7 आणि x ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे याचं उत्तर आलं 6. तुम्हाला समजत असेल अशी मी आशा करतो. मी पुन्हा एकदा रिपीट करण्याचा प्रयत्न करतो. पहिला जो क्वेश्चन होता तो डिस्टन्स काढायचा होता. आपल्याला एक नंबर लाईन दिली होती, नंबरच्या खाली जे पॉईंट होते आपण त्याला कोऑर्डिनेट बोलतो. आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं मोठा वजा छोटा करायचा आहे, मग मोठं ओळखणं गरजेचं आहे. मोठा वजा छोटा समजलं. सेकंड क्वेश्चनमध्ये थोडासा विचार करावा लागतो, पण तो पण करायची गरज नाही, कारण आता मी सांगितलं डिस्टन्स ए बी काढायचं आहे. एचा कोऑर्डिनेट आपल्याला एक्स दिलेला आहे आणि बीचा कोऑर्डिनेट वाय दिलेला आहे. मग कोऑर्डिनेटच आपले एक्स आणि वाय आहेत. मग आपल्याला सर्वप्रथम बघायचं एक्सची व्हॅल्यू त्यांना काय दिली आणि वायची व्हॅल्यू काय दिली. मग आपल्याला ठरवायचं एक्स मोठा का वाय मोठा. मग आपला आला वाय मोठा, कारण वायची व्हॅल्यू 7 आहे 7 आहे. मग आपला फॉर्म्युला आहे मोठा वजा छोटा. मग वाय मायनस एक्स म्हणजे 7 मायनस 1 इज इक्वल टू 6. आशा करतो तुम्हाला कॉन्सेप्ट समजत असतील, उत्तरं देखील समजत असतील. या सर्व उत्तरांचा सराव तुम्ही करा आणि मला आपल्या कमेंटमध्ये याच्यातील PG आणि याच्यातील 5 नंबरचा एक्झाम्पलचा आन्सर मला कमेंटमध्ये कळवा. चला मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो. आता आपण थोड्याशा दुसऱ्या कॉन्सेप्टकडे जाऊयात, ज्या कॉन्सेप्टचं नाव होतं बिटवीननेस. कारण मी ज्यावेळेस प्रॅक्टिस सेट पाहिला त्यावेळेस सांगितलं की आपल्याला डिस्टन्स आणि बिटवीननेस पाहायचं आहे. डिस्टन्स तुम्हाला समजला असेल आणि आता आपण पाहणार आहोत बिटवीननेस म्हणजेच दरम्यानता. आता दरम्यानता कोणाला बोलतात बाळांनो? दरम्यान, च्या दरम्यान म्हणजे काय? च्यामध्ये. बघा मी या ठिकाणी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करतो. ए डॅश बी डॅश सी असं लिहिलंय, परंतु याला ॲक्च्युअलमध्ये बोलायचं ए बिटवीन बी बिटवीन सी, म्हणजे मराठीमध्ये ए दरम्यान बी दरम्यान सी. आणि जर आपण याची फिगर काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं ए आणि सीच्या मध्ये बी आहे म्हणजेच बिटवीननेस मध्ये आहे तो. मग याच्यावरून एक सूत्र तयार करा बाळांनो. मला सांगा AC जी सेगमेंट आहे लेंथ ऑफ AC ही 2 तुकड्यानं बनली. कुठल्या 2 तुकड्यानं बनली? पूर्ण जी AC आहे ती 2 तुकड्यानं बनते, AB आणि BC. मग ते फक्त राईट करा, लेंथ AB प्लस लेंथ BC. ओके डन. आता बघा मी तुम्हाला थोडंसं उत्तराकडे नेण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आपल्याला असं गिवन होतं ए बिटवीन बी बिटवीन सी दिला होता. मग त्याच्या आधारे आपण एक आकृती कच्ची काढण्याचा प्रयत्न केला. कच्च्या आकृतीवरती ABC लिहिलं कुठेही आणि त्याच्यानुसार एक फॉर्म्युला जनरेट केला. जे कडेचे पॉईंट आहेत का नाही AC ते लेफ्ट साईडला लिहा, म्हणजे लेंथ ऑफ AC ही 2 तुकड्यांची बेरीज असेल, म्हणजे मधल्या 2 तुकड्यांची बेरीज करा. बाळांनो तुम्हाला याच स्वरूपाचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत तर काय करतील ते माहिती आहे का? तर या ठिकाणी आपल्याला ज्या व्हॅल्यू आहेत त्या 3 भेटलेल्या आहेत. या 3 पैकी कोणत्याही 2 जणांच्या किमती देतील आणि 1 जणाची किंमत तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल. एक किंमत तुम्हाला काढावी लागेल. ओके लक्षात आलं. परंतु अजून एक गोष्ट सांगतो, हे दिलं होतं म्हणून हे तयार करू शकतो. जर हे दिलं नसेल तर आपल्याला विचार कसा करायचा ते देखील मी तुम्हाला उदाहरणाच्या द्वारे सांगेल. बघा बाळांनो तुम्ही जर नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. प्रश्न 6 आहे स्केच द प्रॉपर फिगर. एक योग्य आकृती काढा, राईट द आन्सर, उत्तर लिहा. मग आता आपल्याला दिलंय इथं ए बिटवीन बी बिटवीन सी. लक्षात येते का तुमच्या? बघा आपल्याला दिलेलं आहे ए बिटवीन बी बिटवीन सी. मग याच्या आधारे आपल्याला एक कच्ची आकृती काढायची आहे. मग कच्ची आकृती मी बनवली. ए आणि सी इथं लिहिलं, बी इथं कुठंतरी लिहिला आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तर याचा अर्थ आहे बिटवीन बी बिटवीन सी आहे म्हणजे बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे. मग आपल्याला याचा फॉर्म्युला बनवायचा आहे. तर तुम्ही फॉर्म्युला मला सांगा काय बनेल? AC म्हणजे मोठी रेष ही कुठल्या 2 तुकड्यानं बनते. ते 2 तुकडे कुठले? लेंथ AB प्लस लेंथ BC. बघा बाळांनो हे आपल्या लक्षात आलं. आणि आता आपण एक्झाम्पलकडे जाऊयात. या ठिकाणी ABC बिटवीननेस दिला होता, त्याच्या आधारे आपण फिगर काढली आणि या ठिकाणी बघा आपल्याला ACचं माप दिलंय, BCचं दिलंय आणि ABचं विचारलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं? जो आपला फॉर्म्युला जनरेट झाला, जो फॉर्म्युला तयार झाला त्याच्यामध्ये किंमत ठेवा. AC ची किंमत दिली होती 11, AB ची किंमत काढायची आहे आणि BC ची किंमत दिली 6.5.
6.5 या ठिकाणी प्लस आहे, जर ते लेफ्ट साईडला आलं तर मायनस होईल. मग 11 मायनस 6.5 लेंथ ए बी. मग 11 मधून 6.5 गेलं तर याचं उत्तर येतं 4.5. मग आपली लेंथ झाली 4.5. लेंथ ए बी इज इक्वल टू 4.5 आणि हे आपलं आन्सर आहे. तुमच्या लक्षात येत असेल की आपल्याला 3 पैकी 2 जणांच्या किमती याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्याचा वापर करूनच आपल्याला तिसऱ्याची किंमत काढायची आहे. या ठिकाणी मी पहिलं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे, दुसरं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे, तिसरं देखील तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. आता मी फक्त चौथा आणि जो 5वा प्रश्न आहे त्याच्याबद्दल तुम्हाला ॲनालिसिस करून देतो, तुम्ही त्याच्यानुसार एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा बाळांनो, चला आपण जाऊयात चौथ्या प्रश्नाकडे. जो आपला चौथा क्वेश्चन आहे तो आहे ऑन नंबर लाईन एका रेषेवरती पॉइंट ए बी आणि सी असे आहेत की एसीचं माप दिलंय, बीसीचं दिलंय आणि आपल्याला एबीचं काढायला लावलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 व्हॅल्यूज दिलेले आहेत आणि एक व्हॅल्यू काढायला लावलेले आहे, परंतु ट्विस्ट कोठे आहे, या ठिकाणी आपल्याला बिटवीननेस दिलेला नाही. फक्त एका रेषेवरती आहेत असं बोललेलं आहे, परंतु कोणता पॉइंट कोणत्या 2 पॉइंटच्या मध्ये आहे हे दिलेलं नाही. तर आपल्याला पुढे बघा, कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज, शक्यता किती आहेत विचारलंय. तर मग याच्यासाठी काय करायचंय बाळांनो, तर आपल्याला एक अंदाज बांधूयात की ए मध्ये बी आहे आणि कडेला सी आहे, असं एक धरलं तर आपली एक फिगर तयार होईल, ए बिटवीन बी बिटवीन सी. ओके. आणि दुसरी एक आपण चान्सेस घेऊ की सी मध्ये असेल, तर याची एक फिगर तयार होईल, ए बिटवीन सी बिटवीन बी. बघा बाळांनो, मी हे चान्सेस का घेतले, तर आपल्याला दिलंच नाहीये ना की कोणता बिंदू कोणत्या मध्ये आहे, म्हणून आपल्याला सांगितले पॉसिबिलिटीज काढा, शक्यता काढा. मग आपण एक गृहीत धरलं, ॲझ्युम केलं की बी हा इथं मध्ये असेल आणि इथं सी हा मध्ये असेल, तर एवढ्या 2 पॉसिबिलिटीज येतात. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी 2 फॉर्म्युलाज तयार होतील आणि याच किमती वापरून आपल्याला 2 वेळा गणित सोडवायचं आहे. मग आपले उत्तर 2 झाली. दॅट इज द 2 पॉसिबिलिटीज. ओके, लक्षात येतं तुमच्या. सेम असाच आपला 5वा प्रश्न आहे. पॉइंट एक्स वाय झेड आर द कोलिनियर. कोलिनियर म्हणजे एका रेषेवरती आहेत, परंतु इथं पण आपल्याला बिटवीननेस दिलेला नाहीत, एका रेषेवर आहेत, पण कोण मध्ये आहे कोण कडेला आहे हे सांगितलेलं नाहीये. आणि या ठिकाणी देखील आपल्याला एक्स वाय आणि वाय झेड ची व्हॅल्यू दिली आणि एक्स झेड ची व्हॅल्यू काढायला लावलेली आहे. या ठिकाणी सुद्धा 2 पॉसिबिलिटीज अशा स्वरूपाच्या तयार करा आणि गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. आशा करतो तुम्हाला हे उत्तर समजेल, तुम्ही सोडवचाल आणि मला कमेंटमध्ये क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर तुम्ही राईट करून द्या. चला बाळांनो, तुमच्या लक्षात आलं बिटवीननेस दिला असेल तर आपण कसं 2 व्हॅल्यू दिल्यावरती एक व्हॅल्यू काढू. तसेच चौथ्या आणि प्रश्नामध्ये सांगितलं, त्यांना पॉसिबिलिटीज विचारल्या होत्या, लाईन वरती आहेत म्हणजे कोणतरी मध्ये आहे. मग आपण काय केलं, 2 चान्सेस घेतले, एकदा बी आणि एकदा सी मध्ये घेण्याचा. तसंच 5व्या प्रश्नामध्ये पण एक्स वाय झेड मध्ये एकदा वाय मध्ये घ्यायचा आणि एकदा झेड मध्ये घ्या, गणित सोडवली. परंतु आता जो 3rd क्वेश्चन आहे तो असा आहे की फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो विच पॉइंट इज बिटवीन. कोणता पॉइंट बिटवीन आहे, आपल्याला बिटवीन दिलेला नाही, बिटवीन पॉइंट ओळखायचा आहे. परंतु लक्ष द्या, या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं तर आपल्याला 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. लक्षात येतंय. बघा आता बिटवीननेस दिलेला असेल तर फक्त 2च किमती देतात, एक काढायची असते. ओके. आणि जर 3 किमती दिल्या तर बिटवीननेस आहे का विचारतात. लक्षात येत आहे तुमच्या, क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. आता या ठिकाणी बघा 3 किमती दिलेल्या आहेत आणि आपल्याला बिटवीननेस विचारलाय. मी एक एक्झाम्पल घेतो म्हणजे जेणेकरून तुम्ही त्याप्रमाणे इतर एक्झाम्पल सोडवचाल. डिस्टन्स पी आर दिलाय आपल्याला 7, त्याचबरोबर डिस्टन्स पी क्यू दिलाय 10 आणि डिस्टन्स क्यू आर दिलेला आहे 3. मग आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं, आपल्याला बिटवीननेस आहे का विचारलंय आणि असेल तर कोणता, हे आन्सर काढायचं आहे. तर मग हे आन्सर काढत असताना उत्तर लिहिण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो. 7, 10 आणि 3 यापैकी जो मोठा आहे तो सेपरेट लिहा. मग डिस्टन्स पी क्यू हा आपण सेपरेट राईट करू, याला 1 नंबर देऊ. तसंच राहिलेले जे दोघं आहेत त्यांचं ॲडिशन करायचं म्हणजे डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर काढायचं म्हणजेच 7 + 3 उत्तर आलं 10. मग याला पण नंबर 2 देऊ. मग तुम्ही नीट जर पाहिलं तर फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून तुमच्या काय लक्षात येतंय, तर 1 व 2 मध्ये दोघांची किंमत 10 आलेली आहे. मग असं सिद्ध होतं की दोघंही इक्वल आहेत.
मग कोण दोघं इक्वल आहेत? जर ते पहिलं आपण मांडलं होतं डिस्टन्स पी क्यू हे डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर एवढं आहे. लक्षात द्या बाळांनो, इक्वल असल्या कारणाने मी इक्वलचं साईन लिहिलं. जर 1 व 2 वरून दोघांची व्हॅल्यू सेम नाही दिसल्या तर तुम्ही नॉट इक्वल असं साईन लिहायचं आहे. या ठिकाणी इक्वल दिसलं म्हणून लिहिलं. आता मी प्रयत्न करतो. पी क्यू हा मोठा आहे म्हणून पी आणि क्यू कडला टाकतो. मग राहिलेला पॉईंट मध्ये टाका. तो पॉईंट आहे आर, म्हणजे दॅट इज या ठिकाणी बिटवीननेस मिळाला पी बिटवीन आर बिटवीन क्यू, म्हणजेच पी दरम्यान आर दरम्यान क्यू. ओके, समजलं तुम्हाला बाळांनो? इक्वल आलं म्हणून बिटवीननेस आला. जर इक्वल नसतं तर आपण लिहिलं असतं देर इज नो बिटवीननेस, या ठिकाणी दरम्यानता नाही. आणि इक्वल आलं म्हणून लिहायचं या ठिकाणी दरम्यानता आहे आणि ती दरम्यानता आहे पी बिटवीन आर बिटवीन क्यू. अशा स्वरूपात तुम्ही इतर सर्व एक्झाम्पल सोडवचाल अशी मी आशा करतो. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. आणि आता जे मी तुम्हाला ज्ञान दिलं ते तुम्हाला उपयुक्त ठरेल, तुमच्या मार्क्समध्ये वाढ होतील अशी मी आशा करतो. जर तुम्हाला माझं पर्सनल गायडन्स, माझा पूर्ण सपोर्ट हवा असेल तर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती म्हणजेच www.edutricks.in वरती जाऊन आपला पूर्ण कोर्स खरेदी करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला मिळेल माझ्याकडून पर्सनल गायडन्स, व्हॉट्सअपवरती सपोर्ट, फ्री काउन्सलिंग, IMP क्वेश्चन्स, क्वेश्चन पेपर आणि रिझल्टचं ॲनालिसिस देखील, जेणेकरून तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव करणं सहज आणि सोपं जाईल. पुन्हा एकदा धन्यवाद.